बघा गेम चालू आहे, काय बोलायचं आता. मोनूला तर पहिला लय येड होतं गेम खेळायचं, आता तरी कमी झालं तरी पण. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इकडे पण गेमच चालले बघा. आयशू चार्जिंग मध्ये नाही खेळायचं असतं, चार्जिंग काढ. गेम मध्ये पागल होऊन जातात नुसते. चार्जिंग नाही आहे फोनला, थोडासा फोनला चार्जला लावते फोन. भाजी बनवायची आहे मला, भाजी बनवते, भात बनवते थोडासा, आणि मग भांडी वगैरे घासली, पाणी पण आलेलं सकाळीच. आणि आता जस्ट माझी आंघोळ वगैरे झाली, भाजी भात बनवलं, थोडंसं ग्रेव्ही बनवली मी बटाट्याची, म्हणजे हे लोक नाही तर बाहेरचं खातात. बटाट्याची भाजी तयार आहे. आता झोपलेत, रोजचंच आहे यांचं, तर रोजचंच आहे झोपायचं. उठतच नाहीत हे लोक, कोणीच लवकर उठत नाही. माझी टिफिन वगैरे पॅक केली मी, आता निघायची तयारी चालली आहे. सो मी आता जस्ट घरी आले आणि ऐश्वर्याला बघा कसं मेकअप केलाय, प्रिन्सेस बनली आहे अशी हिरोईन बनून, असं छान दिसते एकदम. मी बोली काय चाललंय घरी एकटे, तर म्हणजे काय फक्त तू मेकअप करत राहणार? मी बोली हो हो होतं असं असं. टीन एजमध्ये मी पण अशीच करायची, कधी साडी घालायची आईची माझी, आणि मग असं हेअर असे शॉर्ट करून क्लिप करायची वरती, जसं माझं बॉबकट आहे असं. ठीक आहे चल, म्हणजे मी पण अशीच करायची, साडी बिडी घालून काय काय करायची. साडी नाही घालत मी. बघा ना किती मेकअप केला बघा, आणि छान असा मेकअप केला तिने, असं विंग लायनर, ग्लॉस वगैरे छान असं प्रिन्सेस बनली आहे. ऐश्वर्याने मेकअप केला आणि मस्तपैकी बसली आहे महाराणी. आणि मी काही जेवण नाही बनवून गेलं, कारण का मला खूप आज वीकेंडमध्ये मी खूप जास्त बिझी असते. सो मी आज लवकर गेली, सो मी काहीच नाही आज बनवलं दुपारी जेवण वगैरे, अशीच गेली. तर आयशूसाठी मी मस्त चिकन ग्रेव्ही आणि तंदुरी रोटी घेऊन आली येता येता. आधी तिने आज डाळ भात बनवला आहे असं ऐशू बोलते, डाळ भात बनवला आहे. आणि सॉरी माझा व्लॉग नाही आला, आणि मला मेसेज पण येत होते तुमचा व्लॉग नाही येते का नाही येते. रोज बिझी असते कामामध्ये, कधी प्रेशर असतं, कधी स्ट्रेस असतं, तर मला शूट करायला नाही होत असं फोन घेऊन. हाय हॅलो गाईज, मी हे करते बघा, ते करते बघा, असं तसं. कधी नाही वेळ मिळत मला. आता आली आहे मी, बसली आणि खूप थकली आज मी. आज दिवसभर कंटिन्यू स्टँडिंग वॉक होतं, सो त्याच्यामुळे खूप टायर्ड झाले. आले आता घरामध्ये, आता मी थोडंसं आराम करेन, बसेन, म्हणजे फ्रेश होईन, आणि मग डायरेक्ट झोप. आल्याला इतकी झोप येते ना मला, लवकर मी लगेच झोपून जाते पटकन, मला लगेच झोप येते. आणि जेवल्या तर मला इतकी झोप येते ना, की मी इथे जेवू आणि मी इथे लगेच झोपू, असं होतं माझं. आणि काल तर मला इतकी झोप आलेली, घरी आल्याला मला अशी मी डुलक्या खात होती लिटरली. मग मी थोड्या वेळाने मी बसली, हिच्याशी बोलली, ऐशू सांगते, अदिती सांगते, आणि मी लगेच दाराडूर झोपून गेली. मग माझा फोन कुठे असतो काय, सकाळी माझ्याकडे नसतो तो, मी ठेवते साईडला अलार्म लावून, आणि सकाळी उठून बघते माझा फोन कधी स्विच ऑफ असतो, कधी फोन माझा इथे पडला असतो, कधी तिथे, कारण का ऐश्वर्या फोन घेते आणि कुठे पण टाकून देते. तो माझा लापत्ता असतो माझा फोन, मला कधी भेटतच नाही तो फोन. कुठली बॅग घेतली? न्यू बॅग घेतली ऐश्वर्याने, न्यू बॅग घेतली, आणि एक कुर्ती घेतली ऐश्वर्याने. पप्पा सोबत गेलेले ना बाहेर. भाऊ आय मेकअप दाखव तुझा. नाही नीट नाही केलंय. हा पण तरी पण ठीक आहे, चांगला केलाय. विंग लायनर छान लावते ऐशू. मी अशी लावायची विंग लायनर असं, आणि विंग लायनरच हवं. आता नाही करत एवढं, आता मी नॅचरल जास्त राहते, नॅचरल मेकअपच करते, जास्त नाही करत. विदाउट मेकअप पण चांगलीच वाटते मी, आणि मी प्रयत्न करते की मी म्हणजे एकदम मिनिमम मेकअप करू आणि छान दिसू, नॅचरल दिसू. तो प्रयत्न असतो माझा सध्या. हा ऐश्वर्या पण नाही एवढं असं मेकअप वगैरे करत. आज काय घरात कोण नाही म्हणून तिला असं असतं ना, मग बाई एकटी घरात चला मेकअप करू थोडासा, म्हणून मेकअप केला मॅडम मायाने. सो गुड नाईट गाईज. आणि मी काहीच ब्लो ड्राय वगैरे नाही केलाय, सकाळी फक्त हेअर वॉश केला, सिरम वगैरे लावलंय फक्त,
आणि असंच बस. सध्या मी थोडंसं अवॉइड करते ब्लू ड्राय, असाच लुक ठेवते. असंच मी काय झालं हिट देऊन कलर करायचा आहे माझा. खूप रिग्रोथ झालाय, बघताय तुम्ही एवढं रिग्रोथ झालंय. सो मला थोडासा कलर मी करायचा आहे. लहान असताना तू कशी ठेवायची केस ब्लॉन्ड, तो ब्लॉन्ड कर. मला कोणाला तसा हवाय कलर, जसं मी पूर्ण प्युअर ब्लॉन्ड ॲच ब्लॉन्ड करायची इथून रूट पासूनच, तसाच हवा आहे लोकांना. म्हणतात रोज मम्मी पहिल्यासारखा कलर कर, पहिल्यासारखा कलर कर. तेव्हा मी खूप लाऊड करायची. म्हणजे आता थोडंसं वाटतं सटल ठेवू, पण हे लोक बोलतात नको तुला तसंच सूट कर, तू कलर तसंच कर तसंच कर. बघूया, विचार करते 1-2-3 दिवसामध्ये कलर करू. बघते, वेळ मिळाला तर करेन. सो आदिती आता जस्ट आली घरी. बघा बारशाला गेलेली मॅडम. हिला बघा आपण या हिरोईनला बघा, एकदम शार्प फीचर्स घेऊन पहिला बसली. मी बघितलं नाही. मम्मीशी बोलते ते बाबू बद्दल, छोटूसा एवढूसा एवढूसा एवढूसा. मी नाही घेतलं. आणि हिच्याकडे असं बघते हे काय एवढी छान का दिसते, एवढी छान का दिसते म्हणजे एवढा छान मेकअप, त्यामध्ये आयब्रो केलेत, एकदम सर्व छान वाटतंय. छान वाटतंय. हिरवीन आहे आमची, हिरवीन. ही आमची हिरवीन आहे घरातली मला प्रिन्सेस. बघ माझा मेकअप बघ. मी तर सकाळी केलेला, पण मला बघ आणि तिला बघ. त्यामध्ये प्रिन्सेस सारखं लावून ठेवलंय. ते माझ्या बर्थडेच आहे ते. मम्मा भूक लागली काय, मम्मीने आज काय बनवलं नाही केलेलं, सकाळी मी बनवलं. मग काय कधीच्या काही बनवतं काय फरक पडतो. बघितलं पहिल्यांदा बनवलं ना आयशू, बनवते जेवण कधी. मी रोज बनवते ना बाबू. ठीक आहे, छान होतं की नाही. मम्मी नाही खाल्लं. राईस आहे, चिकनचं ग्रेव्ही पण आहे. वाव, चिकन नाही पण आयशूने खाऊन टाकलं सगळं ग्रेव्ही आहे, चिकन. फक्त ग्रेव्ही. ग्रेव्ही आहे फक्त. आमचं काही संपतच नाही. बरं झालं हे मी सकाळी बनवलं. तुम्ही पण येते थकते, मग मी झोपून जाते लगेच आल्या आल्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन. उठल्या थोडंसं भांडी वगैरे क्लीन केली. आता थोडंसं जेवण बनवते यांच्यासाठी टेस्टी खायला, रेडी टू ईट. सो या दोघींना पोहे दिले. आता माझा टर्न पोहे खायची. कपडे सुकत नाहीये, बघा कसे कपडे मी सुकवते. सकाळी उठली, ब्रश केलं, आंघोळ केली आणि ती एवढ्या लांब जावं लागलं मला दूध वगैरे घ्यायला. भाजी पण घेऊन आली येता येता. बिना चहा पिता मला जावं लागलं एवढं लांब. सो घरी असेल ना तर माझं पूर्ण टाईम ना जेवणात आणि घरच्या कामामध्येच निघून जातो. आणि मी आज बनवते पालकची भाजी, म्हणजे पालकची दाल पालक, आणि राईस बनवते. कपडे धुवायचे बाकी आहेत अजून. पूर्ण होल डे माझ्या सुट्टीचं कामामध्ये होतं, मी अँड माय किचन. आणि आयशू आता जस्ट उठली आहे, लेट उठली आरामात एकदम. आणि लोकांना दोघांना पोहे वगैरे बनवले नाश्त्यामध्ये, मी पण खाल्ले. आता आयशूसाठी ठेवले. आयशू मॅडम आता उठली आहे. आता माझं चाललं आहे जेवण बनवायचं काम. रूम बघायला जायचं आहे मला, कारण का हा रूम चेंज करायचा आहे. कारण लहान आहे, मला नाही आम्हाला ॲडजस्ट होत आहे. आणि किचन पण लहान आहे, त्याच्यामुळे ना आम्हाला थोडंसं शॉर्टेज होतो आहे, घर पुरत नाही आहे आम्हाला. सो रूम तसं पण रूमचं ना या खूप काम निघालं. नळ खराब झाला आहे, पाईप गळतो आहे, खूप असे प्रॉब्लेम झाले. तर मग मी विचार केला की रूमच चेंज करते. सो रूम बघितलेत खूप असे नो ब्रोकर ॲपवरती आणि इकडे तिकडे थोडंसं विचारून वगैरे. तर एक आहे रूम मरोळमध्ये, तर तिकडे जायचं आहे बघायला. पण तिकडचं सिस्टम असं आहे की तुम्ही पहिला व्हिजिटिंग कार्ड बनवा 2000 रुपये देऊन, आणि मग तुम्ही रूम बघायला येऊ शकता. जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळणार आहे. सो विचार चालला आहे आज. आणि अजून एक रूम आहे, तो उद्या जोगेश्वरीला आहे तो रूम 1 BHK. तो उद्या बघायला मिळणार. तर उद्या माझ्याकडे टाईम नाही आहे, म्हणून आदितीला मी बोलली जोगेश्वरी कशाला, तुला काय घर भेटले पाहिजे ना बाबू, घरं नाही भेटत आहे राजू. यार तुला का नाही समजत. झालं चालू हिचं. तिला पण रूम बघा ना, म्हणजे माहिती पडेल माझी हालत किती खराब झाली. मला माहिती आहे, ते वेळ नसतो माझ्याकडे माहिती आहे. मी सकाळी गेले, रात्री इतकी बिझी असते पूर्ण दिवसभर. रात्री आल्या मी झोपून जाते ना, पडल्या मी झोपून जाते. मला कधी झोप लागते मला कळत नाही, आणि पूर्ण दिवस माझा कुठे जातो मला कळत नाही आहे. पूर्ण स्टँडिंग वर्क. माझी बॅक पेन आज एवढी दुखली. सकाळी उठली ना, आणि बघ सकाळी उठल्याच मग आधी तिचं एक पार्सल आलं, त्यामध्ये ते मशीन मसाजर
आणि मला गरजच होती आणि मी मसाज केला, थोडंसं बॅक पेन वगैरे झाले होती म्हणून असं मी बॅक मसाज केला त्या मशीनने. आधी तिच्या बरोबर टायमावर आला आज तिचं मशीन ती, आणि पहिला पण एकदा तिला आली होती पण ती या लोकांनी खराब केली, तर चार्जर माहिती नाही कुठे टाकून दिलं होतं. सो आता परत आलं रिटर्नमध्ये आणि मला मी विचार केला की मी परत एक घेऊ. एक डॉल्फिनचं मसाजर होतं, मी त्या दिवशी 1000 रुपीजला भेटतं ते, ह्याच्यावरती ब्लिंकिटवरती पण भेटतं ते, आणि मिशोवरती थोडंसं 100 रुपीज म्हणजे स्वस्त आहे. आणि ॲमेझॉनवरून मी ऑर्डर करणार होती, पण थँक गॉड की आज आधी तिचं मसाजर आलं आणि ते मला खूप उपयोगी आले, कारण का माझं 2 दिवसापासून खूप बॅक पेन होत होती मला. सो ते मला यूज केलं मी आज सकाळी. माझं पूर्ण म्हणजे बॅक पेन झाली इतकी, आणि मला जरा पण रेस्ट नव्हती. रात्री आल्याला अशी झोपून जायची मी, आणि आज मी उठली सकाळी 11 वाजता. ॲक्च्युली मी आल्याला झोपल्यामुळे मला सकाळी 10 वाजताच मला जाग आली, आणि थोडा उठून बघते तर फोन गायब आहे माझा, एकाचा स्विच ऑफ असतो. आणि का रात्रभर आयुष्य माझा फोन यूज करते, तिचा पण यूज करते, माझा पण यूज करते फोन. मी सकाळी उठली, चार्ज केला, 11 वाजता उठली, बाहेर दूध आणायला इथे खूप लांब जावं लागते, त्या आसपास काहीच दुकानं नाही आहे. माझं डोकं अजून फिरले आणि माझी कामं पण वाढली आणि सवय आहे खाली गेली की दुकानं असेल किंवा शॉप असेल, भाजी मार्केट जवळ पाहिजे मला, ते सगळं इथे. उठला ना आयुष्याला असा हगी करायचा असतो. आयुष्यनं उठल्या मी असेल ना तर अशी मला बोलवेल आणि मग हक्क करा, तिला पकडा त्या बाजूला झोपा. मी नसेल तर मग नाही, असेल तर तिला मग सवय झाली. काय गप गप. ओके ओके ओके. मोनू जरा आवर ना बाळा पसारा. काय म्हणजे मोनू पटकन करेल. करा मोनू. बघितलं, काही काडीची कामं नाही लोकांना येत आता. आता हे लोक मी घरी असं जेवण बनवून द्यायचं ना मला, जरा काही नाही यांना अशी ताटं द्या हातात, पोहे जेवण. पण जेव्हा मला एक दिवस कधी बरं नसेल ते लोक देणार नाही मला ते टॅबलेट खाऊन उठून करावं लागतं. आता भाजी कापून झाली पालकची आता, आणि हिचं काय संपत नाही बाई, मोबाईल आणि ही. आणि आता जस्ट सगळी कामं करून बसलीये मी, कामं संपत नाही घरातली. पूर्ण आठवड्याभरचं माझं कामं असतात ना, ती माझ्या सुट्टीच्या दिवशी मी कंप्लीट करते. या आयुष्यूची ना मस्तीच संपत नाही आयुष्यूची तर जरा सुद्धा. नुसतं चालू असतं काय ना काय मस्ती. रात्रभर मस्ती असते. लय त्रास देतात मला. मलापासून मस्ती चालली आहे. मम्मा मला तुझे पैसे दे ना पाहिजे. बस मम्मीला काय बोलली की नोट एक्सचेंज कर. इशू हात काढ ना. आता उठली, तिची पण चालली कॉलेजची तयारी. रोजचं डेली रुटीन झालंय. सकाळ डोक्याला ताप. नानू का हे वाला घे ना. नाही मला ते पण नाही आवडत. मग काय खाणार तू? खा ना आयुष्यू. नाश्ताच नाही करत आयुष्यू. रोज तर बराबर खाते आणि आता म्हणते सकाळचं नाही जमत आहे. तर मलाच काही खायलाच नाही होत आहे. उशीर झालाय मला पण, मला उठायलाच होत नाही, तरी पण मी जबरदस्ती बसली आपली अशीच. पोचेन. एक वॉच पाहिजे होती मम्मा मला घालायला, सिल्वर कलर. माझ्या 2 वॉच हरवल्यात, आठवत आहे ना? हरवला मी बोलते. हा, 2 घेतलेल्या माझ्या. सो आता आयुष्यू आणि आम्ही दोघं पण निघतोय. आयुष्यू संकेत निघतो, आयुष्यू चालली आहे. आणि मग मला आज उशीर झाला, लेट झाला, कारण मला होतच नव्हतं, उठायलाच नव्हतं होत. आणि कालपासून सर्दीमध्ये अचानक. चल आयुष्यू. मी बुक्स घेणार आहे. हा घे. तो स्कॅनर पाठव. ठीक आहे. आली सो का आता आम्ही salary? निघतोय. हा, सॅलरी आली आहे. कोण बोललं? तू बोलली. हो हो हो. मला समजतं.